नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण आता 10वी मॅथ सेकंड मधील चॅप्टर नंबर 6 ट्रिग्नॉमेट्री या चॅप्टर मधील नेक्स्ट कन्सेप्ट ऍप्लिकेशन ऑफ ट्रिग्नॉमेट्री म्हणजे त्रिकोणमितीचं उपयोजन यावर आधारित असलेल्या प्रॅक्टिस सेट 6.2 ला आज आपण सुरुवात करणार आहोत. हा सराव संच आपण दोन वेगवेगळ्या पार्टमध्ये दोन वेगवेगळ्या व्हिडिओद्वारे अभ्यासणार आहोत. चला तर मग सुरुवात करूयात. ट्रिग्नॉमेट्री चॅप्टर मधील नेक्स्ट कन्सेप्ट ऍप्लिकेशन ऑफ ट्रिग्नॉमेट्री म्हणजे त्रिकोणमितीचं उपयोजन. विद्यार्थी मित्रांनो, त्रिकोणमिती आपल्याला कोणत्या कोणत्या क्षेत्रामध्ये उपयोगी पडते व त्याचा वापर कोणत्या कोणत्या क्षेत्रामध्ये केला जातो ते आपण थोडक्यामध्ये या मुद्द्यामध्ये अभ्यासून त्यातील रिलेटेड टर्म्स जे आहेत, काही संज्ञा ज्या आहेत त्या संज्ञा अभ्यासून आपण त्यावर आधारित असलेला प्रॅक्टिस सेट जो आहे तो अभ्यासणार आहोत. 6.2. मेनी टाइम्स वी नीड टू नो the height of tower, building, tree or distance of a ship from the lighthouse or width of a river, road, etc. म्हणजे बऱ्याच वेळा आपल्याला एखाद्या टावरची उंची, एखाद्या इमारतीची उंची, झाडाची उंची किंवा एखाद्या जहाजाचं लाईट हाऊस पासूनचं अंतर, दीपगृहापासूनचं अंतर, एखाद्या नदीची रुंदी, एखाद्या रस्त्याची रुंदी आपल्याला आवश्यक असते. परंतु ती प्रत्यक्षात आपण मोजू शकत नाही बऱ्याच वेळा. मग अशा वेळी अशा बाबींचं कॅल्क्युलेशन किंवा मेजरमेंट करण्यासाठी आपल्याला ट्रिग्नॉमेट्रीचा उपयोग होऊ शकतो. वी कॅन नॉट मेजर देम ऍक्च्युअली बट वी कॅन फाइंड आउट देम विथ द हेल्प ऑफ ट्रिग्नॉमेट्रिक रेशोज. म्हणजे त्रिकोणमितीय गुणोत्तरांचा उपयोग करून या सगळ्या बाबी ज्या आहेत, एखाद्या झाडाची उंची असेल, इमारतीची उंची असेल किंवा जहाजाचं दीपगृहापासूनचं अंतर असेल, नदीची रुंदी असेल, या सगळ्या बाबी आपण प्रत्यक्षात मोजमाप न करता त्रिकोणमितीय गुणोत्तरांच्या साहाय्याने त्यांची उंची किंवा रुंदी आपण शोधू शकतो. मग याच्या संदर्भामध्ये आपल्याला आवश्यक असणाऱ्या ज्या टर्म्स आहेत, रिलेटेड टर्म्स, त्या कोणत्या कोणत्या आहेत? तर पहिली टर्म आहे ती म्हणजे लाईन ऑफ विजन. व्हॉट इज मीन बाय लाईन ऑफ विजन? ज्याला मराठीमध्ये दृष्टिरेषा असं म्हटलं. दृष्टिरेषा म्हणजे नेमकं काय ते आपण थोडक्यामध्ये समजावून घेऊयात. इफ the observer is standing at the location A, looking at an object B, then the line AB is called as line of the vision. म्हणजे जर समजा एखादा निरीक्षक A या बिंदूजवळ उभा असेल आणि तो B या ठिकाणी असलेल्या एखाद्या ऑब्जेक्टचं निरीक्षण करत असेल, वस्तूचं निरीक्षण करत असेल, तर AB ही जी लाईन तयार होणार आहे त्या लाईनला आपण दृष्टिरेषा किंवा लाईन ऑफ विजन असं म्हणणार आहोत. म्हणजे ऑब्झर्वर ज्या रेषेमध्ये एखाद्या ऑब्जेक्ट कडे पाहत असतो त्या रेषेला त्याची दृष्टिरेषा किंवा लाईन ऑफ विजन असं म्हटलं जातं. त्यानंतर सेकंड टर्म आहे अँगल ऑफ इलेव्हेशन. अँगल ऑफ इलेव्हेशनला मराठीमध्ये उन्नत कोन असं म्हटलं जातं. आता उन्नत कोन म्हणजे नेमकं काय त्यात आपण फिगरच्या द्वारे समजावून घेऊयात. समजा एक फिगर आहे, ए या ठिकाणी एक ऑब्झर्वर आहे आणि ही हॉरिझॉन्टल लाईन आहे. आता ए पेक्षा जास्त उंचीवर असलेला हा एक बी या ठिकाणी एक ऑब्जेक्ट आहे. तो जो ऑब्जेक्ट आहे त्या ऑब्जेक्टकडे ए या ठिकाणाहून एक निरीक्षक पाहतो आहे, म्हणून ए बी ही लाईन ऑफ विजन आहे. तर या ठिकाणी या लाईन ऑफ विजनने हॉरिझॉन्टल लाईनशी जो अँगल क्रिएट केलेला आहे त्याला म्हटलं जातं अँगल ऑफ इलेव्हेशन, ज्याला मराठीमध्ये उन्नत कोन असं म्हटलं जातं. म्हणजे उन्नत कोन केव्हा तयार होईल? जेव्हा एखादा निरीक्षक त्याच्यापेक्षा जास्त उंचीवर असलेल्या एखाद्या ऑब्जेक्टकडे पाहत असतो तेव्हा त्याच्या दृष्टिरेषेने जमीन समांतर क्षितिज समांतर रेषेशी केलेला जो कोन आहे त्या कोणाला आपण उन्नत कोन किंवा अँगल ऑफ इलेव्हेशन असं म्हणतो. याचं वर्णन या ठिकाणी आपल्याला दिलेलं आहे. इफ अन ऑब्झर्वर ऍट ए ऑब्झर्व्स द पॉइंट बी विच इज ऍट द लेवल हायर दॅन ए अँड AM इज द हॉरिझॉन्टल लाईन, देन अँगल BAM इज कॉल्ड एज अँगल ऑफ इलेव्हेशन. म्हणजे बी हा जो वस्तूचा बिंदू आहे तो त्या निरीक्षकाच्या पातळीपेक्षा जास्त उंचीवरती असावा लागेल. त्यावेळी त्या ऑब्झर्वरच्या लाईन ऑफ विजनने दृष्टिरेषेने समांतर रेषेशी केलेला जो कोन आहे त्या कोणाला आपल्याला उन्नत कोन किंवा अँगल ऑफ इलेव्हेशन असं म्हटलं जातं. तिसरी कन्सेप्ट जी आहे ती म्हणजे अँगल ऑफ डिप्रेशन, ज्याला अवनत कोन असं म्हटलं जातं मराठीमध्ये. तेही आपण फिगरच्या द्वारे समजावून घेऊयात. त्या दोघांमध्ये एक बेसिक फरक असणार आहे. अँगल ऑफ इलेव्हेशन तयार होण्यासाठी ऑब्जेक्ट हा निरीक्षकापेक्षा जास्त उंचीवरती असावा.
तर अवनत कोन तयार होण्यासाठी म्हणजेच अँगल ऑफ डिप्रेशन तयार होण्यासाठी हा जो ऑब्जेक्ट आहे तो ऑब्जेक्ट निरीक्षकाच्या पातळीपेक्षा कमी उंचीवरती असावा लागेल. या ठिकाणी फिगर ऑब्झर्व करा. At the point A, there is an observer. This is that line AM is a horizontal line, and if C is an object which is at the lower level than the observer A, then angle MAC is called as angle of depression. म्हणजे जर समजा एखादी वस्तू जी आहे ती निरीक्षकाच्या पातळीपेक्षा कमी उंचीवरती असेल तर त्याच्या दृष्टिरेषेनं समांतर रेषेशी केलेला जो कोन आहे त्या कोणाला म्हटलं तर अँगल ऑफ डिप्रेशन. याचं वर्णन या ठिकाणी दिलेलं आहे. अन ऑब्झर्वर इज ॲट ए ऑब्झर्व्स द पॉइंट सी विच इज ॲट द लेवल लोअर दॅन ए अँड एम इज अ हॉरिझॉन्टल लाईन, देन अँगल MAC इज कॉल्ड ॲज अँगल ऑफ डिप्रेशन. त्याला मराठीमध्ये अवनत कोन असं म्हटलं. विद्यार्थी मित्रांनो, उदाहरणामध्ये ऍप्लिकेशनची जी उदाहरणं असणार आहेत त्या उदाहरणामध्ये आपल्याला हे शब्द येणार आहेत. अँगल ऑफ इलेव्हेशन, अँगल ऑफ डिप्रेशन. मग त्यावेळी आपल्याला समजलं पाहिजे अँगल ऑफ इलेव्हेशन दॅट मीन्स ऑब्जेक्ट इज ॲट हायर लेवल दॅन द ऑब्झर्वर, अँड अँगल ऑफ डिप्रेशन मीन्स देर इज अ ऑब्जेक्ट विच इज ॲट द लोअर लेवल दॅन द ऑब्झर्वर. हे आपल्याला समजलं. या कन्सेप्ट क्लिअर असतील तर ऍप्लिकेशनवरती आधारित जी उदाहरणं आहेत ती अतिशय सोपी आहेत. चला तर सुरुवात करूयात. प्रॅक्टिस सेट 6.2 जे ऍप्लिकेशनवरती आधारित ट्रिग्नोमेट्रीचं ऍप्लिकेशन त्रिकोणमितीच्या उपयोजनावरती आधारित असतील. यातील फर्स्ट पार्टमध्ये आपण 3 एक्झाम्पल अभ्यासणार आहोत आणि उरलेली एक्झाम्पल्स आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये अभ्यासूयात. यातलं फर्स्ट एक्झाम्पल आहे अ पर्सन इज स्टँडिंग ॲट अ डिस्टन्स ऑफ 80 मीटर फ्रॉम अ चर्च looking at its top. The angle of elevation is 45 degree. Then find the height of the church. म्हणजे एक व्यक्ती ही एका चर्च पासून 80 मीटर अंतरावरती उभी असून ती त्या चर्चच्या छताकडे पाहत असताना त्या ठिकाणी 45 अंश मापाचा उन्नत कोन तयार होतो आहे. उन्नत कोन म्हणजेच अँगल ऑफ इलेव्हेशन. याचा अर्थ तो निरीक्षक समांतर रेषेपेक्षा जास्त उंचीवर असलेल्या त्या चर्चच्या छताकडे पाहतो आहे. म्हणजे त्या ठिकाणी वरच्या दिशेने अँगल तयार झालेला आहे. आपल्याला या माहितीवरून त्या चर्चची उंची शोधायची आहे. विद्यार्थी मित्रांनो, ऍप्लिकेशन ऑफ ट्रिग्नोमेट्रीवर आधारित असलेल्या उदाहरणांमध्ये आपल्याला फिगर काढणं आवश्यक असणार आहे आणि त्या फिगरला आपल्याला नावं देणं गरजेचं आहे. योग्य ती नावं देऊन आपल्याला दिलेली बाब सहज शोधता येईल. मग या ठिकाणी आपल्याला सोल्युशनमध्ये पहिल्यांदा फिगर काढावी लागेल. सपोज AB इज अ चर्च and observers is standing at point C. आणि मग याच्यामध्ये BC हे जे डिस्टन्स आहे ते डिस्टन्स आपल्याला त्यांनी सांगितलेलं आहे. The observer is standing at the distance of 80 meter. That means distance BC is 80 meter. आता या ठिकाणी पहा लेंथ let us suppose that AB represent the church. Then C is the position of the observer and angle ACB हा जो कोन आहे इट इज अन अँगल ऑफ इलेव्हेशन. इट इज ऑफ 45 डिग्री. BC is 80 सेंटीमीटर अँड अँगल ACB इज इक्वल टू 45 डिग्री. इट इज गिवन. म्हणजे हा जो अँगल ऑफ इलेव्हेशन आहे तो आपल्याला दिलेला आहे. हा 45 अंश दिलेला आहे कारण ऑब्झर्वर हा समांतर रेषेपेक्षा जास्त उंचीवर असलेल्या A या बिंदूकडे तो पाहतो आहे. म्हणजे या ठिकाणी उन्नत कोन तयार झालेला आहे. आणि BC हे जे अंतर आहे ते BC अंतर म्हणजे त्या निरीक्षकाचं त्या चर्च पासूनचं अंतर असणार आहे. इट इज 80 सेंटीमीटर, 80 मीटर. आता या माहितीच्या आधारे आपल्याला AB या चर्चची हाईट शोधायची आहे. मग या ठिकाणी एक राईट अँगल ट्रायंगल आहे. हा जो राईट अँगल ट्रायंगल आहे याची हा जो ऍक्यूट अँगल आहे 45 डिग्री याची ऍडजस्टंट साईड लगतची बाजू दिलेली आहे. आपल्याला त्याची अपोजिट साईड शोधायची आहे. इट इज अ हाईट ऑफ द चर्च. मग आपल्याला असं एक ट्रिग्नोमेट्रिक रेशो घ्यावा लागेल की ज्याच्या डेफिनेशन मध्ये ऍडजस्टंट साईड आणि अपोजिट साईड इन्क्लूड झालेली आहे किंवा आलेली आहे. असे दोन आपल्याकडे रेशो आहेत. एक आहे टॅन थिटा. फॉर्म्युला फॉर टॅन थिटा इज अपोजिट साईड अपॉन ऍडजस्टंट साईड. ते वापरता येईल. किंवा कॉट थिटा. फॉर्म्युला फॉर कॉट थिटा इज ऍडजस्टंट साईड अपॉन अपोजिट साईड. या दोघांपैकी एक ट्रिग्नोमेट्रिक रेशोचा उपयोग करून आपण AB ही जी साईड आहे या ट्रायंगल मधली ती आपण शोधू शकतो. आपण या ठिकाणी टॅन जे रेशो आहे तो वापरणार आहोत.
In a right angle triangle ABC, tan 45 degree is equal to opposite side AB upon adjacent side BC. Now we know the value of tan 45. It is 1. Tan 45 is 1. आपल्याला एक टेबल आपण पाहिलेला आहे 0 डिग्री 30 डिग्री 45 डिग्री 60 डिग्री आणि 90 डिग्री या विशिष्ट कोणांच्या त्रिकोणमितीय गुणोत्तरांचा एक टेबल आपण अभ्यासलं आहे. त्याच्यामध्ये आपण पाहिलेलं आहे tan 45 इज इक्वल टू 1. ती व्हॅल्यू आपण या ठिकाणी ठेवली आहे. AB आपल्याला शोधायचा आहे तो आहे असंच ठेवला. BC ची जी व्हॅल्यू आहे किंवा लेंथ आहे ती 80 मीटर आहे. नाउ फॉर कॅल्क्युलेट द व्हॅल्यू ऑफ AB, transfer 80 to right left hand side, we get AB is equal to 80 into 1, that means 80 meters. That means the height of that church is 80 meters. This is our answer. म्हणजे अतिशय सिंपल आहे. आपल्याला ज्या बाबी दिलेल्या आहेत त्या बाबी आणि जी शोधायची आहे त्यावरून योग्य ते ट्रिग्नोमेट्रिक रेशो जे आहे गुणोत्तर जे आहे ते निवडून आपण दिलेलं उत्तर सहज शोधू शकतो किंवा दिलेला जो आपल्याला बाब आहे शोधण्यासाठी ते आपण सहज शोधू शकतो. सेकंड एक्झाम्पल आपण पाहूयात. फ्रॉम द टॉप ऑफ द लाईट हाऊस an observer is looking at the ship makes an angle of depression of 60 degree. If the height of the lighthouse is 90 meter, then find how far the ship is from the lighthouse. And given thing is value of square root 3 is equal to 1.73. आता या ठिकाणी आपल्याला काय दिलं आहे? एक ऑब्झर्वर हा दीपगृहावरती उभा आहे आणि तो समुद्रामध्ये असलेल्या एका जहाजाकडे पाहत असताना त्या ठिकाणी 60 अंश मापाचा अवनत कोन तयार होतो आहे, म्हणजे अँगल ऑफ डिप्रेशन तयार होतो. याचा अर्थ जहाज हे त्या ऑब्झर्वरच्या उंचीपेक्षा कमी उंचीवरती आहे म्हणून त्या ठिकाणी अवनत कोन तयार होतोय. जर त्या लाईट हाऊसची जी हाईट आहे उंची आहे दीपगृहाची ती जर 90 मीटर असेल तर ते जहाज त्या दीपगृहापासून किती अंतरावरती आहे हे आपल्याला शोधायचं आहे. या ठिकाणी आपल्याला फिगर काढावं लागेल. सपोज दिस इज अ लाईट हाऊस AB. ऑब्झर्वर इज स्टँडिंग ॲट पॉइंट A and suppose object, that means ship, is at point C. From A, observer is looking at the ship at point C and there is an angle of depression, it is of 60 degree. Now height of the height of the lighthouse, it is 90 meters. From this information we want to find the distance of ship from the lighthouse, that means we want to find the length of side BC. Now let AB represent the lighthouse. AB हे lighthouse दर्शवित आहे. Then C is a position of ship. Angle DAC is an angle of depression. Now AB is equal to 90 meters. That means it is a height of that lighthouse. It is 90 meters. And angle of depression, that means angle DAC is equal to 60 degree. It is given. Now write this in the figure. This is the angle of depression. It is 60 degree, and height of lighthouse, it is 90 meters. We want to find out the length of side BC. Now we use the property of parallel lines. AD is parallel to BC, and if AC is transversal, then angle DAC and angle ACB, these are the interior alternate angles. If lines are parallel, then interior alternate angles are congruent. That means angle DAC is equal to angle ACB. That means measure of angle ACB is also 60 degree. म्हणजे हे आंतरविक्रम कोन असल्यामुळे हे एकमेकांशी एकरूप असणार आहे. या ठिकाणी आपण असलेल्या अँगल DAC is equal to angle ACB is equal to 60 degree. आता हे दोन विक्रम कोन असल्यामुळे या ठिकाणी या दोघांची मापे सेम असणार आहे. अँगल ACB हा जो आहे तो राईट अँगल ट्रायंगल ABC चा एक ॲक्यूट अँगल आहे. दॅट मीन्स वी राईट हियर अँगल ACB इज इक्वल टू 60 डिग्री. हा 60 डिग्री झालेला आहे. नाउ इन अ राईट अँगल ट्रायंगल ABC tan 60 डिग्री. आता हा टॅनच का घेतला, कारण आपल्याला अपोजिट साइड माहिती आहे याची आणि ऍडजस्टंट साइड शोधायची आहे. अपोजिट साइड अपॉन ऍडजस्टंट साइड, इट इज अ फॉर्म्युला फॉर टॅन थिटा. म्हणून आपण टॅन थिटा किंवा कॉट थिटा आपण या ठिकाणी यूज करू शकतो. आपण टॅन थिटा यूज केलेला आहे. नाउ व्हॅल्यू ऑफ tan 60 इज स्क्वेअर रूट 3 अकॉर्डिंग टू द टेबल.
tan 60 ची किंमत वर्गमूल 3 आहे. AB ची व्हॅल्यू जी आहे ती 90 आहे. BC आपल्याला शोधायचं आहे. नाव for calculate the value of BC, transfer BC to the left hand side and square root 3 to the right hand side. We get BC is equal to 90 upon square root 3. आता याचं आपण डिनॉमिनेटरचं रॅशनलायझेशन करूयात, छेदाचं परिमेयीकरण करूयात. मग आपण अंशस्थानी आणि छेदस्थानी वर्गमूल 3 ने गुणूयात. BC is equal to 90 upon square root 3 into square root 3 divided by square root 3. या ठिकाणी अंशांचा गुणाकार जो आहे तो 90 square root 3 आणि या ठिकाणी स्क्वेअर रूट 3 into square root 3 that means square root 3 square, that means it is product is 3. हा 3 गुणाकार येईल. वर्गमूल 3 चा वर्ग म्हणजे 3 असणार आहे. आता 3 ने जेव्हा आपण 90 ला डिवाइड करू त्यावेळेस आपलं उत्तर असणार आहे BC is equal to 30 into square root 3. Now we know the value of square root 3 is 1.73. Therefore BC is equal to 30 into 1.73. That means BC is equal to 51.9 meter. That means the ship is at the distance 51.9 meter from that lighthouse. म्हणजे ते जहाज त्या दीपगृहापासून 51.9 मीटर अंतरावर आहे. Our answer is the ship is at a distance of 51.9 meter from the lighthouse. म्हणजे ते जहाज त्या दीपगृहापासून 51.9 मीटर अंतरावरती असणार आहे. दिलेल्या माहितीवरून आपण म्हणजे ऍप्लिकेशन ऑफ ट्रिग्नोमेट्री वरील एक्झाम्पल सोडवताना अतिशय महत्वाची बाब म्हणजे आपल्याला दिलेल्या माहितीवरून योग्य अशी आकृती काढता येणं गरजेचं आहे. आणखी एक नेक्स्ट एक्झाम्पल आपण पाहूयात. टू बिल्डिंग्स आर फेसिंग इच अदर ऑन अ रोड ऑफ विड्थ 12 मीटर. फ्रॉम द टॉप ऑफ द फर्स्ट बिल्डिंग which is 10 meter high, the angle of elevation of the top of the second is found to be 60 degree. What is the height of the second building? म्हणजे दोन बिल्डिंग रस्त्याच्या दुतर्फा आहेत, ज्या रस्त्याची रुंदी ही 12 मीटर आहे. 10 मीटर उंचीच्या एका बिल्डिंगच्या छतावरून एक ऑब्झर्वर निरीक्षक हा दुसऱ्या बिल्डिंगच्या छताकडे पाहत असताना, टॉपकडे पाहत असताना 60 अंश मापाचा उन्नत कोन तयार होतो आहे. तर त्या दुसऱ्या बिल्डिंगची उंची किती असेल असा आपल्याला प्रश्न विचारलेला आहे. आता विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपल्याला फिगर काढणं गरजेचं आहे. सुरुवातीला आपण फिगर या ठिकाणी काढून घेऊयात. सपोज BD is a width of road, AB is a first building and CD is another second building. Observer is standing at point A. निरीक्षक हा A या छतावरती या ठिकाणी उभा आहे आणि तो दुसऱ्या बिल्डिंगचा जे छत आहे C याच्याकडे पाहत असताना या ठिकाणी 60 अंश मापाचा एक उन्नत कोन तयार होतो आहे, अँगल ऑफ इलेव्हेशन तयार होत आहे. आता त्याच्यामध्ये पहा, लेट AB अँड CD रिप्रेझेंट्स टू बिल्डिंग्स. A is a horizontal line because observer is standing at point A. Now angle EAC is an angle of elevation. Now AB is equal to 10 meter. It is a height of smallest building. BD is equal to 12 meter. It is a width of road. Angle of elevation, that means angle EAC is equal to 60 degree. It is given. Now write these values in the figure. AB is equal to 10 meter. BD is equal to 12 meter. It is the width of that road. And angle of elevation, that means angle EAC is equal to 60 degree. आता या ठिकाणी पहा, quadrilateral ABDE, it is a rectangle and property of that rectangle is opposite sides of rectangle are congruent. या प्रॉपर्टीज आपण या ठिकाणी उपयोग करूयात. Quadrilateral ABDE is a rectangle, that means DE is equal to AB is equal to 10 meter. Then AE is equal to BD is equal to 12 meter. These are the opposite sides of rectangle. Therefore, these are congruent. Now, in a right angle triangle CAE मध्ये काय शोधायचं पहा आपल्याला. CD ही जी साइड आहे किंवा बिल्डिंग आहे, या बिल्डिंगची आपल्याला हाईट म्हणजे CD ची आपल्याला लेंथ शोधायची आहे. त्यापैकी ED जो आहे किंवा ज्याला DE म्हटलेला आहे तो आपल्याला 10 मीटर मिळालेला आहे. जर आपल्याला CE ची लेंथ मिळाली तर या दोघांची ऍडिशन केली की दुसऱ्या बिल्डिंगची आपल्याला हाईट मिळणार आहे. मग या ट्रायंगल मध्ये AE ची लेंथ आपल्याला माहिती आहे 12 सेंटीमीटर. इट इज अ ऍडजस्टंट साइड ऑफ गिवन अँगल, ॲक्यूट अँगल.
We want to find the opposite side. Now there is a ratio tan theta, which formula for tan theta is opposite side upon adjacent side. We use the ratio tan theta. Tan 60 degree is equal to opposite side CE upon adjacent side AE. Now we know the value of tan 60 degree, it is square root 3. Now put this value in this equation, we get square root 3 is equal to CE upon length of A is 12. Now C is equal to, transfer 12 to the left hand side, we get CE is equal to 12 into square root 3 meter. C ची व्हॅल्यू लेंथ मिळाली आपल्याला 12 वर्गमूळ 3 मीटर. आता C ची लेंथ आपल्याला माहिती आहे, D ची लेंथ माहिती आहे. या दुसऱ्या बिल्डिंगची हाईट शोधण्यासाठी आपल्याला या दोन सेगमेंटची लेंथची ऍडिशन करावी लागेल. दॅट मीन्स CD इज इक्वल टू CE प्लस ED or DE. That means CD is equal to 12 square root 3. It is the length of C and ED is 10 meters. That means height of the second building, that means CD, is 12 square root 3 plus 10 meters. It is the height of second building. म्हणजे दुसऱ्या इमारतीची जी उंची आहे ती 12 वर्गमूळ 3 अधिक 10. आता या ठिकाणी हे ऍडिशन होऊ शकत नाही, कारण एक जी संख्या आहे ती अपरिमेय आहे, दुसरी परिमेय. दॅट मीन्स वन नंबर इज इरॅशनल अँड सेकंड वन इज रॅशनल. म्हणजे या ठिकाणी ऍडिशन होऊ शकत नाही. दिस इज आवर आन्सर. इट इज अ हाईट ऑफ सेकंड बिल्डिंग. दॅट मीन्स द हाईट ऑफ द सेकंड बिल्डिंग इज 12 स्क्वेअर रूट 3 प्लस 10 मीटर. विद्यार्थी मित्रांनो, ऍप्लिकेशन ऑफ ट्रिग्नॉमेट्री हा जो मुद्दा आहे तो अत्यंत सोपा आहे. फक्त 3 बाबी आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. पहिली म्हणजे लाईन ऑफ विजन, दृष्टी रेषा, अँगल ऑफ इलिव्हेशन उन्नत कोन, आणि अँगल ऑफ डिप्रेशन तो म्हणजे अवन्नत कोन. या 3 बाबी आणि दिलेल्या उदाहरणातील माहितीवरून आपल्याला फिगर काढता आली आणि योग्य असा एक ट्रिग्नोमेट्रिक रेशो निवडता आला की एक्झाम्पल्स अतिशय सोपे असतात. यामध्ये जर काही अडचण वाटत असेल तर कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कॉमेंट करा. हा व्हिडिओ आवडला असल्यास त्याला लाईक करा, मित्रांना शेअर करा, आणि तुम्ही जर मॅथ्स सारथी या यूट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. काळजी घ्या.